शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिवसेना शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद केंद्रशाळा काल्हेर येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा प्रमुख गणेश मोतीराम तरे, युवा सेना शाखा अधिकारी सागर हरिदास म्हात्रे, उपतालुका प्रमुख सुशांत इताडकर, जिल्हा परिषद गट काल्हेर सचिव प्रमोद भोकरे, विभाग प्रमुख सुनील म्हात्रे, उपविभाग प्रमुख रोहिदास म्हात्रे, उपविभाग प्रमुख अरविंद म्हात्रे, सोशल मीडिया सूरज पाटील, उपतालुका अधिकारी स्वप्नील पाटील, विभाग अधिकारी सचिन पाटील, गौरव माळी, अक्षय पाटील, सुनील तरे आणि अविनाश तरे यांच्या वतीनं करण्यात आले। कार्यक्रमास भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस कृष्णकांत कोंडळेकर, शिवसेना उपनेते विश्वासजी थळे, उपजिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण गोपाळ पाटील, शिवसेना सचिव भिवंडी ग्रामीण जय भगत, शिवसेना सचिव भिवंडी ग्रामीण दीपक पाटील, शिवसेना सचिव तथा वडगावचे सरपंच सचिन पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील, काल्हेर गावचे माजी सरपंच श्रावण म्हात्रे, काल्हेर माथाडी अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना शाखा प्रमुख वळ अनंत भामरे, शिवसेना उपविभाग प्रमुख दयाराम पाटील, समाजसेवक शेखर मामा, काल्हेरचे माजी सरपंच मंगेश मारी, जिल्हा परिषद शाळा चेअरमन अरुण पाटील, समाजसेवक विवेक कोंडरेकर, संजय पाटील, संतोष पाटील, हरिचंद्र माळी यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, समाजासाठी योगदान द्यावे आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे मनोगत व्यक्त केले। वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचं परिसरात सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। मित्रांनो, ह्या 2-4 वह्या तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होईल अशातला काही भाग नाही। गेल्या अनेक वर्ष हे उपक्रम आम्ही करतो। आताच माझ्या एका मित्राने सांगितले की मलाही वही मिळाली होती। तिथं माझ्या बाजूला आपले तालुका सचिव सचिन पाटील बसलेले आहेत, यांनाही वही मिळालेली आहे। ज्यांना ज्यांना वह्या मिळाल्या असा एक वर्ग आज तयार झालेला आहे। मी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरताना जेव्हा हे कार्यक्रम होतात तेव्हा लोक सांगतात की आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला वह्या मिळाल्या आणि आम्हाला समाधान असा होतो की आम्ही जे पेरले ते उगवते, किती जोराने उगवते किती झपाने उगवते याच्यापेक्षा ते उगवत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि निश्चितपणे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला 80% समाज करत सांगितलं त्याच्यातला हा भाग आहे। याच मंदिरामध्ये अनेक आरोग्य शिबिर झाले असतील, वेगवेगळ्या विषयावरचे अनेक म्हणजे मार्गदर्शन शिबिर झाले असतील। माणसं तीच आहे, अजूनही माणसं तीच दिसतात। म्हणजे आयुष्याची अखेर जवळ आल्यानंतर सुद्धा ती माणसं दमली नाही, थकली नाही आणि जी सतत कामामध्ये राहिली, कार्यामध्ये राहिली, लोकांशी ज्यांनी संपर्क ठेवला ही माणसं आणि जे ठेवतात त्यांना कधी म्हातारपण येत नाही। कारण आपल्याशी ही जी वास्तुस्थिती उभी करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे इतकेच आले होते। आता यांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा एक आठवण सांगते की या वास्तूचं उद्घाटन करायला शिवसेना प्रमुख आले होते। ही खूप मोठी वस्तू आहे, त्यावेळेला सुद्धा लाखो रुपये लागले असते, परंतु 15x20 एक शाखा होती ती बाळासाहेबांच्या घराच्या तिकडे कुठेतरी होती। त्या शाखेचं उद्घाटन करायला सुद्धा बाळासाहेब इथे आलेले होते। या काल्हेरच्या शाळेच्या ओटीवर बसून बाळासाहेबांनी भाषण केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे। या शाळेला बाळासाहेब इथं आलेले होते। या ग्राउंड म्हणजे इथल्या प्रत्येक वास्तूला बाळासाहेबांचा स्पर्श झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट शिवसेना मुंबईमध्ये स्थापन झाली
आणि शिवसेनेची पहिली शाखा ग्रामीण भागामध्ये कुठं झाली असेल तर ती काढली. शिवसेनेला पहिला सरपंच कोणी दिला असेल तर तो काढलेल्या गावाला दिलेला आहे. आणि आजही या गावातील सगळी जे मंडळी इथे आहेत, पक्षाचे असतील पक्षाच्या व्यतिरिक्त असतील, ही त्याबद्दल बाळासाहेबांचे कृतज्ञ आहेत. याचा आम्हाला वारंवार अनुभव येतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला वही दिल्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना त्या वहीची गरज असे अशाच भागाने काही लोक म्हणजे सक्षम असते, पण तरीसुद्धा एक देण्याची भावना असते. त्या भावनेने हे कार्यक्रम होतात. आणि आता सुरुवात झाली, आता संपूर्ण तालुक्यामध्ये हे कार्यक्रम होतात. खरं म्हणजे आता आपल्याकडचे कार्यक्रम कमी झाले, आम्ही कमी केले. तर जिथं मुलांना खरोखर वही मिळत नाही अशा दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही काम करतो. आपल्या वळची शाखा आपला जिल्हा सोडून रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा म्हणजे वया वाटण्याचं काम करतात. आता हे कोणी कोणाला सांगितलं नाही, त्याला वाटतंय ते दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. म्हणून अशी देणारी माणसं आहेत आणि या देणाऱ्या माणसांच्या जीवावर हे कार्यक्रम चाललेले असतात. देणाऱ्यांचे हात हातात, तो सूर्यही देतो, चंद्रही देतो, ऊनही देतो, शीतलताही, तुला हवे ते तू स्वीकार, देणाऱ्याच्या हाताचा. देणारा कसं आहे, आपल्याला त्याच्या हातात आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम या माझ्या बालमित्रांसाठी शाखेने चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. वया मला चांगल्या दिसतात आणि वही बघितल्यानंतर सुद्धा आपलं समाधान होते. उद्धवजींचा माझ्या माहितीप्रमाणे 66व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्यानिमित्ताने मागच्या वेळेला आपण शिवसेनेची 60 वर्ष साजरी केली. हे वर्ष वाढत जातील, माणसंही वाढत जातील, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला जोडली जातील, वेगवेगळ्या प्रकारची अभियान आपल्यातून निर्माण केली जातील. हे करण्यासाठी तुम्ही आम्ही फक्त एकच करायला पाहिजे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गावाच्या आयुष्यामध्ये, आपल्या सहकार्याच्या, आपल्या वडीलधाऱ्यांच्या याच्यामध्ये येऊन गेले. एवढं जर तुम्ही ठरवलं तर निश्चितपणे तुमच्यामध्ये सुधारणा चांगला लागेल, निर्माण होईल असं मला वाटतं. आणि या दिवशी तुमची सुळबुळ पाहून मी भाषण थांबवावं अशी मला आंतरिक सूचना मिळते. आज शिवसेना शाखा काढले, आज सुनियोजित कार्यक्रम करत असताना खरोखरच आनंद वाटतोय. आणि आमच्यासारख्या इथं बरोबर मान सन्मान देतात हे आमचं भाग्य आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शाखा काढल्याने शिवसेनेचा पहिला सरपंच दिला आणि त्या सरपंचांच्या सोबत आम्हाला बसण्यात येतो, मान मिळतो, हेही आमचं म्हणजे अशा शाखेने जे समाजकार्य केलं आणि त्या समाजकार्यामधून राजकारणाची थोडा सांभाळत एक शिखर गाठत या गावचा आमदारही झाला. आज कोण कुठे असेल ते नाही, पण अशा पद्धतीने काम करण्याची यांची पद्धत आहे आणि ती पद्धत पुन्हा त्यांनी रूढ केली तर मला नाही वाटत यांना चांगले दिवस यायला वेळ लागेल. कारण यांच्यासाठी खरोखरच आता जो कार्यक्रम शासनाचा सुरू आहे SRA, त्या SRA सारख्या कार्यक्रमामध्ये यांनी गिराईने भाग घेतला तर तुम्हाला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. म्हणून कार्यकर्ता म्हणून तुम्हाला माझी विनंती असेल की आपण जागरूक राहू, त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने ती SRA ची प्रक्रिया प्रत्येक मतदारापर्यंत राबवून घेतली पाहिजे. कारण याचं निश्चित तुम्हाला फार मिळेल. कारण त्यासाठी तुमची आज युवा सेनेची टीम आहे, शाखेची टीम आहे. या दोन्ही टीमने एकत्र येऊन ते कार्य जोपासलं तर खरोखरच आपल्याला भविष्यात तुमच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी चांगले दिवस येतील. म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि असं करत असताना तुमचे जो समाजोपयोगी कार्यक्रम आहेत ते निश्चितपणे चालू ठेवा. कारण शिवसेना शाखा याला जी बिरुदावली दिली गेली आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, आणि त्याला ते पुरुष असलेले काम तुमच्या हातून घडत असतो आणि ते घडत असताना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथेच थांबतो. जय जय महाराज. आमच्या साईडला गाडी नव्हती, आम्ही कारवारमधून मधून यायचं चालत आणि माझी आणि आईची तिथं आई गाडीमध्ये चढली, मी गाडीमध्ये चढलंच नाही आणि मी चालत आल्यावर कसा तरी पोहोचलो. तिथं सभा होती हिंदुस्थानचे हिंदू राज्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. आणि त्या दिवसापासून
या कोवळ्या मुलावर जो परिणाम झाला शिवसेनेचा, तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये सामील आहे आणि समाजसेवेची तेव्हापासून आवड लागलेली आहे. मित्र, काल्याच्या शाखेने मला सांगायचं गेलं तर या काल्या शाखेने या आपल्या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये पहिला सरपंच दिलेला आहे, पहिला आमदार दिलेला आहे. काल्याकरांचं वैशिष्ट्य काय मला नाही सांगायचं सुद्धा आहे. मित्र, प्रस्तुत करू नका, पुन्हा आमचे आपले दिवस परत होतील. इथं निष्ठावंतांची मागणी आली आहे आणि दादासारखे मार्गदर्शक शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आम्ही ज्या आज शहरीमध्ये टिकलोय या दादाच्या मार्गदर्शनामुळे सांगतो तुम्हाला. मित्र, काल्या शाखा रक्तदान शिबिर असो, कुठला प्रोग्राम असो, आपले शाखा प्रमुख, विभाग प्रमुख सरले तलवारीने काम करतात. मला इथं सांगायचं असं वाटते, खरोखर आदर्श घेण्यासारखी ही शाखा आहे. आज या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच ते पुढे प्रोत्साहन व्हावं विद्यार्थ्यांना देतात. आज सुद्धा आमचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो कार्यक्रम आखलेला आहे आणि आम्हाला बोलवलं, त्याबद्दल बालसेना, युवा सेना, शिवसेना आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावर संपूर्ण ठाणे जिल्हा हलत होता, नवे हिलत होता, ते तुम्हा आम्हा सर्वांचे शक्तिस्थान धर्मवीर दिघे साहेबांना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आज ज्यांच्या जन्म दिनानिमित्त आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आपल्या शिवसेना शाखा कल्याण, बालसेना कल्याण, कोळी मित्र परिवार व आपल्या या संपूर्ण शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक वसे माझा राया तव चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. रायगड मंदिरी वसे माझा राया तव चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरांची जोडली ज्यांची ख्याती, जगदीश्वरांची जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या शौर्यास नतमस्तक होतो आणि मराठी स्वाभिमानावर हिंदुत्वाची भुंकर घालून त्याला धगधगता निखारा बनवणारे या हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समोर दोन शब्द बोलतो ते आदरणीय विश्वनाथजी थळे साहेब यांचं चरणस्पर्श करून आजच्या या शिवसेना शाखा, युवा सेना शाखा काल्हेरच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक भिवंडी तालुका सचिव दीपकजी पाटील साहेब, तसेच सर्व इथं उपस्थित सर्व व्यक्ती सन्माननीयच आहेत, पण शाळा 12:30 सुटणार आहे. त्या वेळेचं भान ठेवून सर्व व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या शाळेचा जे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत यांचं खास करून मी अभिनंदन करतो. कारण तालुकाभर किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन ज्या ठिकाणी वह्या वाटप कार्यक्रम करतो, पण आज एक नवीन गोष्ट इथे पाहायला मिळाली.
विद्यार्थी ज्या वेळेला इथं कुजबूज करत होते तेव्हा मॅडमनी त्यांना सूचना दिली की डोळे बंद करा आणि देवाचं नामस्मरण करा. हे पहिली वेळा मी कुठल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे संस्कार बघितले आहे, म्हणून आपलं खास अभिनंदन करतो. आज या ठिकाणी वह्या वाटप या कार्यक्रमाला येताना अतिशय आनंद होतो. तत्पूर्वी एक थोडं मागे जाऊन एक उदाहरण देता येईल. दादांना आता आठवण आहे की नाही कल्पना नाही. मधू काका म्हणजे मधू मडवी अंजूरचे, ज्या वेळेला आपले चक्रधरजी पाटीलचा विभाग प्रमुख होते आणि मधुकरजी मडवी हे अंजूर गणाचे उपविभाग प्रमुख होते. अंजूरगड म्हणजे आलिमगड पासून एवढा त्या वेळेला होता. त्यावेळेला वह्या वाटपच्या कार्यक्रमाला अशीच मंडळी जमली होती आणि दादांचं एक वाक्य होतं की शिवसेना समाजसेवा करताना वर्षभर झटत राहते. वह्या वाटप करेल, कोणचं ऍडमिशन करेल किंवा स्वतःच्या एक वेळ कमी खाईल पण दुसऱ्याचं पोट भरण्यासाठी सुद्धा रक्कम देईल. पण विरोधक नेमकी हे करतात की ते वर्ष 5 वर्ष काहीच करत नाही आणि 5व्या वर्षी ते आर्थिक व्यवहार करतात, तिथं आपण कमी पडतो. असं दादांचं त्यावेळेला वाक्य होतं. आणि आज मला वाटते ते 2010 साल असेल, आज 2016ला ते एकदम चपकळ बसतं. त्याचं कारण असं की इथं आज बोलताना या शाखेसमोर हे जर पेज उघडलं तर ते वाचून सुद्धा संपणार नाही. पण ठराविक काही गोष्टी मला आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात. ज्या वेळेला आपण कोरोनाचा महाभयंकर काळ आठवला तरी अंगावर अक्षरशः शहारा येतो, त्यावेळेला कुठलं नातं गोतं नव्हतं, फक्त संशयाचं वातावरण होतं. ह्याला लागण झालेली असेल का, म्हणजे एवढं भयंकर वातावरण होतं. त्यावेळेला आपल्या शिवसेनेची शाखा म्हणजे एक दवाखाना सुद्धा होता, एक मंदिर सुद्धा होतं आणि सर्वसामान्यासाठी एक असं ठिकाण होतं की तिथं त्यांना एक विश्वासार्हता मिळेल. काही आजही तो दिवस आठवतो ज्या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये आपली सगळी मंडळी होती, सगळी म्हणजे सगळेच. यांच्या माध्यमातून आपल्याला काही मास्क वाटप असतील, त्याच्यानंतर सॅनिटायझर असतील, सर्व किट तर उपलब्ध होतेच. पण ज्या वेळेला कोरोना चाचण्या केल्या त्यावेळेला आपले बरेचसे पदाधिकारी बाधित झाले. त्याच्यामध्ये तो काळ आपण काढला, पण ज्या वेळेला ती वॅक्सिन आली तेव्हा आपल्या कोणाच्या हातून वाटप झालं का? त्याचं नाही झालं. म्हणजे तो श्रेय गेला ना दुसरीकडे. हे अशा प्रकारच्या या गोष्टी असताना सुद्धा आज एक आनंद वाटतो की आपली जी फील्ड आहे, मग गणेश भाऊ असतील, युवा सेना सागर असतील, त्यांच्यासोबत स्वप्नील असेल, सूरज असतील, म्हात्रे असतील, राजेदादा असेल किंवा आपली सगळी मंडळी, सुनीलजी म्हात्रे साहेब असतील, सुशांत दादा असतील, सगळीच मंडळी आहेत की आज सुद्धा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कार्य जे चालू ठेवतात. आज या ठिकाणी एक आनंद वाटतो की काल्हेर शाखेमध्ये ज्या पद्धतीनं आता कामाचा जो स्पीड घेतलेला आहे, ठीक आहे, फळ त्याचं कधी मिळेल ना मिळेल, फळ चांगलं उशिराच मिळतो. पण एवढं सांगेल की समंदर में उतर ही गए हैं तो किनारा भी मिल जाएगा, समंदर में उतर ही गए हैं तो किनारा भी मिल जाएगा. दौर का क्या है, आज तुम्हारा है, कल हमारा आ जाएगा. तर केलेली मेहनत ही कधी वाया जात नाही. आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं, दादा मार्गदर्शन करताना सांगतीलच, आम्हाला वळच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं आहे. वळची शाखा, काल्हेरची शाखा बोलले तर दोघे सख्खे भाऊ आहेत. म्हणजे मोठी शाखा काल्हेरचा भाऊ आहे आणि त्याचा सख्खा भाऊ कोणी असेल तर आमची वळची शाखा आज चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करताना एक कोरोनाची छोटीशी आठवण सुद्धा म्हणजे आहे. त्यावेळेला आपले सगळे पदाधिकारी होते, गोपालजी पाटील साहेब सुद्धा होते. आपण